गणपती बाप्पाला झटपट तयार होणारे असे आज 2 प्रकारचे मोदकची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कढाईमध्ये 1 कपभर दूध घ्यायचं आहे. दूध गाईचं, म्हशीचं कुठलंही चालेल. त्यात 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आणि 1 कप दुधासाठी आपल्याला 2 कप मिल्क पावडर घालायची आहे. मस्त असा खवा तयार करून घ्यायचा आहे. घट्ट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. इन्स्टंट खवा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे. तयार केलेला खवा पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा. पूर्णपणे थंड झाला की त्यानंतर 2 चमचे पिठी साखर घालायची. पुन्हा एकदा हे एकजीव करायचं. त्यानंतर ह्यापासून आपण 2 फ्लेवरचे मोदक बनवत आहोत. एक प्लेन फक्त खव्याचे मोदक आणि एक आपल्याला रोज मोदक बनवायचं आहे. तर रोज मोदक बनवण्यासाठी यामध्ये मी रोज सिरप टाकलेला आहे. जर तुमच्याकडे रोज सिरप नसेल तर रोजचं इसेन्स आणि थोडासा पिंक फूड कलर टाकायचा किंवा तुम्ही यामध्ये गुलकंदसुद्धा मिसळू शकता. त्यानंतर प्लेन मोदक आपण तयार करून घेऊया. फक्त हे खव्याचे मोदक आहे. आतमध्ये मी काही ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. मस्त असे झटपट तयार होणारे हे मोदक आहे. तर मस्त असे आपले हे गणपती बाप्पासाठीचे मोदक तयार झालेले आहे. हे प्लेन मोदक तयार झालेले आहे. रोज मोदक तयार करून घेऊया. यामध्ये तुम्ही मस्त असा गुलकंद जरी मिसळला ना तरीही मस्त असे रोज फ्लेवरचे किंवा गुलकंदयुक्त मोदक तयार होतील. मस्त अशी बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तयार. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा.